मुरामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आय्यजी या डॉक्टरांना फोन करतात आणि डॉक्टरांना रिक्वेस्ट करतात की डॉक्टर तुम्ही आत्ता सीमाला तपासायला घरी येऊ शकाल का. नाही, कारण काय आहे ना, आम्ही घराबाहेर नाही पडू शकत. हो हो चालेल, हो एवढं बोलून आता आय्यजी फोन ठेवतात. सीमा येऊन विचारते, आई काय झालं, आपण घरातनं बाहेर का नाही पडू शकत, काय झालं आहे. त्यावर मग आय्यजी म्हणतात, अगं नाही गं, काही झालेलं नाही आहे सीमा, पण आपणच का नेहमी नेहमी डॉक्टरांकडे जायचं, कधीतरी येऊ देत की डॉक्टरांना पण आपल्याकडे, जरा आपला पाहुणचार घेऊ देत. त्यावर मग सीमा म्हणते, काय आई तुम्ही पण कसलीही मस्करी करताना माझी, चला चला दवाखान्यात जायचं आहे आपल्याला, चला लवकर. त्याबरोबर आय्यजी म्हणतात, तू एक काम कर ना, एक काम कर सीमा, जा मस्त राणीला आपल्या दोघींसाठी 2 कप चहा बनवायला सांग. सीमा म्हणते, चहा यावेळी. आय्यजी म्हणतात, हो आपण दोघीजणी छान एकत्र बसून घेऊ. मग सीमा म्हणते ठीक आहे, आणि ती तिकडनं बाहेर जात असते. आणि आता तिच्या लक्षात येतं, आलं घालायचं आहे का नाही हे विचारायचं राहिलं की, म्हणून ती परत मागे येत असते. तर इकडे आय्यजी म्हणत असतात, रमा तशी खूप स्ट्रॉंग आहे, ती समजून घेईल सर्व गोष्टी, त्यात अक्षयही आहे तिला साथ द्यायला. दोघंजणं समजून उमजून सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित मॅनेज करतील अशीच आशा बाळगायला पाहिजे. आता हे सगळं बोलणं सीमा ऐकते आणि आता मात्र मग सीमाला इकडे टेन्शनच येतं. सीमाला कळत नसतं की नेमकं हे सगळं काय सुरू आहे. सीमा विचार करते, घरातले सगळेच जण माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत बहुतेक, मला कोणीही काहीही सांगत नाही आहे, पण असं का, हा विचार ती करत असते. तर दुसऱ्या बाजूला आता रमा ही अक्षयला म्हणत असते, आपण हे सोडून देऊया सगळं, आपण करूया सगळी प्रॉपर्टी त्या तांबेडकराच्या नावावर, त्याला जे हवं आहे ना घेऊ देत त्याला, ते सगळं काही हरकत नाही आहे. अक्षय म्हणतो, रमा अगं आपण कशी करणार प्रॉपर्टी तांबेडकराच्या नावावर, आपण काय करू शकतो या सगळ्यात. अगं हे सगळं अण्णासाहेबांचं आहे, अण्णासाहेबांनी एवढ्या कष्टांनी एवढ्या मेहनतीने हे सगळं उभं केलं, आणि आपण त्यांचं सर्व साम्राज्य असं त्या तांबेडकराच्या नावावर करून द्यायचं. नाही रमा, आपण असं नाही करू शकत. रमा म्हणते, अहो पण मला भीती वाटते, अहो एवढ्या वर्षांनी मला आरोही मिळाली आहे, तब्बल 7 वर्षांनंतर तुम्ही परत आलाय, आता त्या सगळ्यात मला हे नको आहे. अक्षय म्हणतो, रमा अगं मला कळते तुझी काळजी, पण म्हणून आपण हे असं गिवअप करायचं का. आपण आपल्या मुलीवर काय संस्कार करणार आहोत, काय शिकवणार आहोत तिला. संकट आली की असं पळून जायचं, गिवअप करायचं. नाही रमा, आपण आपल्या मुलीला चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत ना. मग संकट आल्यावर ही अशी हार मानायची हे नाही शिकवू शकत आपण आपल्या मुलांना. आणि म्हणूनच सांगतोय, तूही हे असा गिवअप करण्याचा विचार आहे ना, तू सोडून दे. त्यावर रमा म्हणते, अहो पण बघतोय ना आपण हे सगळं काय आणि किती घडतं आहे ते, मला खूप भीती वाटते हो. आणि या प्रॉपर्टीसाठी पैशासाठी मी माझी माणसं, माझ्या माणसांचा जीव संकटात नाही घालू शकत, माझ्यासाठी माझी माणसं महत्त्वाची आहेत. त्यावर अक्षय सांगतो, मला सांग, एखाद्या वेळी जर मी असा गिवअप करायचा विचार केला तर तुला चालेल का, तू करू देशील मला गिवअप. रमा म्हणते नाही. त्यावर अक्षय म्हणतो, मग तुला काय वाटतं, मी तरी तुला हारू देईन का. रमा, काहीही झालं ना तरी आपण आता गिवअप करायचं नाही. अण्णासाहेबांना तर आपण शोधून काढायचंच, पण त्या तांबेडकरांनाही लढायचं. आपण एक काम करू, सुप्रीम कोर्टात अपील करू. रमा म्हणते, काही फायदा नाही आहे, माझं दीक्षितांबरोबर बोलणं झालं या विषयावर. ते म्हणाले की सुप्रीम कोर्टात जरी आपण अपील केलं तरी पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाईल, आपल्या हाती काही लागणार नाही. तो तांबेडकर खूप पोहोचलेला माणूस आहे. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अगं पण असं कसं. रमा म्हणते, हेच बोललेत ते, आणि हे बघा हे पेपर्सही दिलेत त्यांनी मला. त्यावेळी मग अक्षय ते पेपर हातात घेतो आणि म्हणतो की बघूया काय करायचं. तर दुसऱ्या बाजूला आता तांबेडकर हा तयार होत असतो. आता तयार होण्यासाठी पण त्याच्याकरता 3 नोकर त्याच्या आजूबाजूला इडतं फिरत असतात. पहिला नोकर येतो, त्याच्या बुटांना पॉलिश करून जातो. दुसरा नोकर येतो, त्याच्या हातामध्ये छानपैकी सरबत देतो. तिसरा नोकर येतो, त्याला कोट घालतो, आणि छान सगळं त्यांचं सुरू असतं. तर आता इकडे लगेचच तो एक टुचकी वाजवतो, आणि त्याने टिचकी वाजवल्याबरोबर सगळे नोकर आपलं आपलं काम करून तिकडनं निघून जातात. आता नोकर तिकडनं निघून गेल्याबरोबर लगेचच तांबेडकर हा मोठ्या दिमाखात उठून आता तो त्याचं जे दारू घेण्याचं शेल्फ असतं त्या शेल्फपाशी जातो. त्या टेबलावरची एक दारूची बाटली उचलतो, शॅम्पियन उडवतो, आणि आता तो म्हणत असतो, हॅपी बर्थडे डार्लिंग, हॅपी बर्थडे डार्लिंग, हॅपी बर्थडे डार्लिंग, हॅपी बर्थडे डार्लिंग.
डार्लिंग डार्लिंग हॅपी बर्थडे डार्लिंग. आणि मग तो पिणारच असतो ग्लासामध्ये ओतून ती शॅम्पियन. इतक्यात त्याला त्याच्या डार्लिंगचा फोटो त्या टेबलावरती ठेवलेला दिसतो. मग काय, लगेच ते दारूचा हातातलं ग्लास खाली ठेवून तो पहिला डार्लिंगचा फोटो वरती हातामध्ये घेतो आणि मग आता म्हणू लागतो, डार्लिंग खरंच तुला काय सांगू, मी किती मिस करतोय ते तुला. मला असं झालं आहे कधी एकदाची तुझी फ्लाईट इंडियात लँड होती आहे आणि मी तुला कडकडवून घट्ट मिठी मारतो आहे. मी खूप मिस करतो आहे तुला डार्लिंग. येतेस ना लवकर. आय मिस यू. असं सगळं तो आता त्या फोटोजवळ बोलत असतो. तो फोटोला म्हणत असतो, तुझ्याशिवाय मला करमतच नाही. आणि मग आता तो त्या फोटोवरती किस करायला जाणार असतो. इतक्यात एक वकील येतो आणि त्याला थांबवतो. सर. त्याबरोबर मग तांबेडकर चिडतो आणि रागाने डोळे मिटतो. त्याबरोबर वकील म्हणतो, सॉरी सर, पण काम महत्त्वाचं होतं म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, प्लीज. त्याबरोबर तांबेडकर वकिलाच्या पायावरती जोरात तो काचेचा दारूचा ग्लास फेकून मारतो आणि तो ग्लास तिथे तसा फुटतो. वकील बिचारा घाबरतो. त्याबरोबर आता मग वकील म्हणतो, सर सॉरी, खरंच सॉरी. त्यावर मग तांबेडकर त्याला नजरेने बोल असं खुणावतो. मग वकील म्हणू लागतो, सर त्या अण्णासाहेब कर्णिकांची ती मुलगी रमा कर्णिक त्यांनी आपल्याला कोर्टामध्ये खेचले. अहो सर, त्यांची आपण एवढी बदनामी केली, सोशल मीडियावरती सुद्धा त्यांना ट्रोल केलं. मला वाटलं एवढं सगळं केल्यानंतर तरी ते माघार घ्यायला तयार होतील, पण कसलं काय, उलट त्यांनी तर आपल्याला कोर्टाची नोटीस पाठवली आहे आणि ते आपल्याला आता कोर्टात खेचणार आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे सर. आणि मग ती सगळी नोटीस ते तांबेडकराला दाखवतात वाचून आणि म्हणतात काय करायचं. त्याबरोबर मग तांबेडकर हा जरा 2 मिनटं विचार करतो आणि म्हणत असतो, ठीक आहे, कोर्टात खेचायचं आहे ना त्यांना, आपल्याला खेचू दे. कोर्टात खेचून काय करतायत आपलं ते करू देत, बघूच तरी या काय करतात. त्यावरती लोक काय करू शकतात, आपण काय करायचं मग याच्यावरती, असं तांबेडकराचा वकील म्हणतो. तांबेडकर म्हणतो, काळजी करू नका, केस तर आपण जिंकणार, कारण काहीही झालं तरी ही प्रॉपर्टी आपल्याला मिळवायची, कारण ही प्रॉपर्टी माझ्या डार्लिंगला हवी आणि जे जे माझ्या डार्लिंगला हवं आहे ते तिला मिळालंच पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे माझा नियम काय आहे ते. वकील म्हणतो, हो साहेब. त्याबरोबर मग आता लगेच पुढे तांबेडकर म्हणत असतो, त्या कर्णिकांची मुलगीच माझ्याकडे येईल रडत रडत आणि मला सांगेल मी केस मागे घेतली. बघालच तुम्ही, काहीही झालं तरी डार्लिंगला हवं आहे ना, म्हणजे डार्लिंगला ते मिळायलाच पाहिजे, तुम्ही जा. त्याबरोबर मग आता लगेचच वकील हा तिकडनं निघून जातो. त्याबरोबर लगेच आता तामणकर हा त्या फोटोकडे, म्हणजेच डार्लिंगच्या फोटोकडे बघून म्हणू लागतो, बघतेस ना डार्लिंग, तुझ्यासाठी, तुला हवं ते देण्यासाठी हा तामणकर काय काय करू शकतो ते, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. तोपर्यंत आता वकील हा तिकडनं निघून गेलेला असतो. डार्लिंग आता लगेचच इकडे तामणकर हा म्हणत असतो, आय लव्ह यू डार्लिंग, तुला जे हवं आहे ते सगळं मिळणार, कारण तू माझी डार्लिंग आहेस. तुला हवं आहे ते प्रत्येक गोष्ट मिळालीच पाहिजे. आय लव्ह यू. तर दुसऱ्या बाजूला आता घरामध्ये रात्र झालेली असते. सीमा आणि राणी स्वयंपाकघरात काम करत असतात. आता इकडे सीमा हिच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं. ती विचार करत असते की नक्की काय चाललं आहे, घरामध्ये घडतंय काय जे मला माहीत नाही आहे, पण अशी नक्कीच कुठली तरी मोठी गोष्ट आहे, म्हणून घरातले सगळेजण माझ्यापासून ती गोष्ट लपवत आहेत. मला त्रास होऊ नये म्हणून सगळे माझा विचार करत आहेत. मग तिला आईजींचं बोलणं आठवतं. रमा बिचारी कणखर आहे आणि अक्षयची सुद्धा तिला साथ आहे. अक्षय आणि रमा मिळून नक्की ह्या सगळ्यावरती काहीतरी तोड काढतील, काहीतरी मार्ग काढतील. सीमा विचार करते, माझ्यापासून का लपवून ठेवत आहेत हे सगळे, नाही म्हणजे मला माहिती आहे माझी तब्येत बरी नाही आहे म्हणून बहुधा मला सर्व गुण घरातले टाळत असतील, पण तरीही उलट मला सांगत नाही आहेत. ह्या गोष्टीमुळेच मला जास्त त्रास वाढतोय. काय झालं असेल काहीही कळायला मार्ग नाही आहे माझ्याकडे. त्याबरोबर आता ती राणीला विचारते, राणी काय गं, आपल्या घरातल्यांचे चेहरे हल्ली एवढे पडलेले का असतात. त्यावर राणी म्हणते, कुठे काय सीमाई, असं काहीही नाही आहे, उगाच तुम्हाला आपलं काहीतरी वाटते. सीमा म्हणते, अगं राणी असं कसं, मला कळतंय ना काहीतरी आहे, घरातल्यांचं आपल्या मूड सगळ्यांचेच गेलेले दिसत आहेत. त्यावर राणी म्हणते, अरे देवा, मी कपडे वाळायला घातले होते आणि दिवसाची रात्र झाली तरी अजून कपडे काढायला गेले नाही, मी आले कपडे काढून, आले सीमाई आले, असं म्हणत ती आता जाते. सीमा म्हणत असते, राणी अगं थांब राणी, पण राणी काही थांबत नाही. ती आता हॉलमध्ये येते आणि म्हणू लागते की बापरे, आज तर मेलेच असते, पण नशीब
नशीब वेळेवर पळ काढला. सीमाईना काही झालं तरी काही कळता कामा नये. त्यासनी जर समजलं तर लय अडचण होऊन बसेल. तर दुसऱ्या बाजूला आता एक माणूस हा फोन करतो सीमाच्या फोनवर आणि आता तो सांगत असतो, अहो कशाला तुम्ही त्या कर्णिकांच्या नादात त्या तांबेडकराच्या नादी लागताय. तो तांबेडकर चांगला माणूस नाही आहे, तो हैवान आहे, सैतान आहे. सीमा म्हणत असते, कोण बोलत आहे? हॅलो हॅलो कोण बोलत आहे? त्यावर मग तो म्हणतो, अहो तुम्ही पहिलं माझं ऐकून घ्या. त्या रमा कर्णिकला आणि त्या अक्षय मुकारदमला सांगा की त्या तांबेडकराचा नाद करू नका, नाहीतर तो काटा कसा काढेल ना हे त्यांनासुद्धा कळणार नाही. तो खूप विचित्र माणूस आहे. कधी काय करेल आणि कधी काय नाही हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही. कुठून आलात, कुठं गेलात, काय झालं समजणार नाही तुमचं तुम्हाला. त्याबरोबर मग मात्र आता सीमाच्या चेहऱ्याचा रंग उडतो. सीमा म्हणत असते, हॅलो हॅलो कोण बोलत आहे? हॅलो हॅलो. पण समोरची व्यक्ती फक्त एवढंच बोलते, तांबेडकर खूप वाईट माणूस आहे, त्याच्या नादी लागणं म्हणजे खूप वाईट काम आहे, खूप जोखमीचं. तुम्ही त्याच्या नादी लागू नका. उगाचच्या उगाच काय गरज आहे तुम्हाला विषयाची परीक्षा करायची. इकडनं सीमा म्हणते, हॅलो हॅलो कोण बोलत आहे? पण हा माणूस सीमाला काहीच स्वतःची ओळख वगैरे सांगत नाही. फक्त एवढंच म्हणत असतो, काळजी घ्या. उगाचच्या उगाच त्या तांबेडकराच्या नादी लागणार नाही तुम्ही तर तेच तुमच्यासाठीही चांगलं असेल आणि तुमच्या घरादारासाठीही. तो तांबेडकर विचित्र आहे. तो कधी काय करेल, त्याच्या डोक्यात कधी काय येईल आणि काय नाही ना काहीही सांगता येत नाही. त्याने आजपर्यंत बऱ्याच गोष्टी त्याला हव्यात तशा मिळवण्यासाठी खूप काही केलेलं आहे. आणि मग तो फोन कट करून टाकतो. इकडनं बिचारी सीमा, हिला काळजी वाटत असते, ती करत असते, हॅलो 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 कोण बोलत आहे? हॅलो हॅलो. पण तोपर्यंत फोन कट झालेला असतो. इकडे हा माणूस विकृत पद्धतीने विचित्र हसत असतो. त्याबरोबर इकडे आता सीमाचं हात गॅसवरती असतो आणि दूध उतून जातं तरी सीमाचं लक्ष नसतं आणि त्यामुळे आता सीमाचा हात भाजतो. आता हात भाजल्यावर सीमा ओरडते, ऐ ग आ. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी राणी येते. राणी लगेचच म्हणते, सीमाई काय झालं? आहो गॅस. आणि मग ती पहिले तर गॅस बंद करते आणि म्हणू लागते, सीमाई अहो लक्ष कुठं होतं तुमचं? केवढं भाजलं तुम्हाला? बघू 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 बघू. त्याबरोबर सीमा तिला म्हणत असते, मला ते सगळं सोड, मला पहिलं सांग अक्षय आणि रमा कुठे आहेत? त्यावर आता राणी सांगते, अक्षय साहेब आणि रमा मॅडम कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेलेत. त्याबरोबर सीमा म्हणते, काय? त्यावर राणी सांगते, होय येतच असतील एवढ्यावाना. त्याबरोबर सीमा तिला सरक पहिले बाजूला, सरक पहिले असं करत आता देवघरात येते आणि मग ती देवाकडे प्रार्थना करू लागते. देवा, माझ्या अक्षयवर आणि रमावर जे काही संकट आलं आहे ना ते संकट लवकरात लवकर दूर कर. माझ्या अक्षय आणि रमाला ह्या सगळ्यातनं सुखरूप बाहेर काढ. त्यांच्यावरती कुठलंही विघ्न, कुठलंही अरिष्ट येऊ देऊ नकोस. आतापर्यंत त्यांनी खूप सहन केलं आणि पहिलं त्यांना लवकरात लवकर घरी पाठव. इतक्यात हॉर्नचा आवाज होतो. सीमा नमस्कार करते देवाला आणि लगेचच बाहेर येते. तर तोपर्यंत इकडे तोच माणूस मुकारदमांच्या घराच्या गेटबाहेर उभा असतो. तोपर्यंत इकडे अक्षय आणि रमा गाडीतनं उतरतात. रमा आता लगेचच वकील साहेबांशी फोनवर बोलत असते, हो हो नाही तुम्ही एवढ्या पटापट काम केलं दीक्षित, त्यासाठी खरंच थँक्स, तुम्ही खूप लवकर केलं हे सगळं. अक्षय म्हणतो, रमा काय झालं? त्यावर रमा म्हणते, तांबेडकरांना नोटीस पोहोचली. त्यानंतर मग अक्षय रमा घरात जात असतात. इतक्यात सीमा तिकडे धावत येते. तर आता अक्षय हा सीमाला बघून म्हणतो, काय झालं काय झालं आई, का घाबरली आहेस तू इतकी? त्याबरोबर आता हा माणूस हे सगळं काही इकडनं शांतपणे उभा राहून बघत असतो आणि आता तो तिथे एक मोठाच्या मोठा दगड ठेवलेला असतो. तो दगड उचलतो. तर रमासुद्धा म्हणत असते, आई 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 शांत व्हा, आई शांत व्हा, काय झालं? सीमा म्हणते, ते सगळं नंतर बघू, तुम्ही दोघं पहिले घरात चला. चला घरात पहिले, काय सुरू आहे मला काही कळत नाही आहे, घरात चला. अक्षय म्हणतो, हो 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 आई शांत हो, चल आपण घरात जाऊया, चल चल चल. त्याबरोबर आता ते लोक तिकडनं जाणारच असतात. इतक्यात तो माणूस दगड उचलतो आणि एवढ्याच्या मोठा दगड आता तो अक्षयच्या डोक्यावरती मारायला भिरकवतो. पण त्यावेळी पटकन मध्ये सीमा येते आणि सीमा आता अक्षयला वाचवते. त्याबरोबर अक्षय आता मोठ्याने ओरडतो, कोण आहे रे, कोण आहे तिकडे? हिंमत असेल तर समोर या ना, समोर येऊन करा जे करायचं आहे ते, वाकडं आमचं, या समोर या, बघू दे एकेकाकडे मला तरी. त्याबरोबर आता रमा लगेचच अक्षयला मागे हाक मारते आणि म्हणते, अहो अहो या इकडे, पहिले आपण आईला आतमध्ये घेऊन जाऊया, चला. त्याबरोबर मग अक्षय तिकडे येतो आणि रमा आणि अक्षय सीमाला आता घरामध्ये घेऊन जातात. त्याबरोबर आता लगेचच इकडे
तो माणूस हा त्याची डायरी काढतो आणि डायरीवरती जे सीमा असं मोठ्या अक्षरात नाव लिहिलेलं असतं त्याला गोल करतो. त्या गोलावर पुल्ली मारतो आणि विकृत पद्धतीने पुन्हा एकदा हसत ती डायरी ठेवतो. तर इकडे रमा ही म्हणत असते की हे सगळं म्हणजे आता खरं तर रमाला वाईट वाटत असतं सीमाच्या बाबतीत जे घडलेलं असतं त्याने. मग सीमाला आता पाणी वगैरे दिलं जातं आणि आता सीमाला विचारतात तुला बरं वाटतंय ना. सीमा होकार देते. त्याबरोबर मग आता अक्षय म्हणत असतो की नाही नाही हे खूप जास्त झालं आहे, अति झालं आहे. त्यावर मग आता अभि अक्षयला म्हणतो अक्षय आपल्याला आता पोलीस प्रोटेक्शन घेतलं पाहिजे. अक्षय म्हणतो हो मी उद्याच जाऊन पोलिसांशी बोलतो. त्याबरोबर आता इकडे तारा मात्र म्हणजे तिला काहीतरी बोलायचं आहे असं मयुरीला दाखवत असते. मयुरी तिला गप्प बस सांगत असते. अभ्याकडे ती बघते. अभ्या तिला गप्प बस असा इशारा करतो. मग आता अक्षय याच्या लक्षात या खानाखुना येतात आणि अक्षय आता विचारतो काय झालं आहे तुम्ही सगळे हे असं का करताय, काही बोलायचं आहे का तारा तुला. त्याबरोबर मग तारा म्हणते हो बोलायचं आहेच मला. मामा हे बरं आहे रे तुझं. नाही म्हणजे आमच्यावर अटॅक. त्याबरोबर मयुरी तिला म्हणते तारा गप्प बस. तारा म्हणते नाही मॉम थांब मला बोलू देत. आमच्यावर अटॅक झाला तेव्हा काही केलं नाहीस आणि आता जेव्हा स्वतःच्या मॉमवर अटॅक झाला तेव्हा एवढं तुला सगळं वाटतंय का रे. त्याबरोबर आता मयुरी तिला म्हणते तारा खोलीत चल आणि ती तिला खोलीत घेऊन जात असते. त्यावेळी अक्षय म्हणतो ए तारा थांब 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 ताई थांब तिला कुठेही घेऊन जाऊ नकोस. ये तारा इकडे तुला जे काही बोलायचं असेल ते बोल काय झालं आहे. त्याबरोबर मग तारा म्हणू लागते खरं तर तुला टेन्शन नको, रमाला टेन्शन नको म्हणून आमचे मॉम डॅड तुम्हाला काही सांगणार नव्हते पण तरीही आता मीच तुझ्याशी बोलते. मामा जेव्हा तुझ्या आईवरती अटॅक झाला तेव्हा तुला एवढं सगळं करायचं आहे आणि जेव्हा आमच्यावरती अटॅक झाला तेव्हा मात्र तू काहीच ॲक्शन घेतली नाहीस रे आणि आत्ता एवढ्या सर्व ॲक्शन्स घेतो आहेस असं का. म्हणजे आमची तुला काही काळजी नाही आहे का, आम्ही तुझे नाही आहोत का. हां असं का वागलास तू. तुझ्या मॉमसाठी तू एवढं सगळं करतो आहेस आणि आमच्यासाठी मात्र काहीही नाही. आमच्या वेळी मात्र अगदी शांत बसून राहिलास याला काय अर्थ आहे. अक्षय म्हणतो तुमच्यावरती अटॅक झाला कधी काय झालं. त्याबरोबर मग आता लगेचच तारा सांगू लागते त्या दिवशी मी आर्था आणि पार्थ आम्ही शाळेतून येत होतो तेव्हा काही लोक आली त्यांनी आमचा रस्ता थांबवला आणि अण्णासाहेब कर्णिकांनी आम्हाला फसवलं. त्यांनी आमच्या मुलांची शाळा वगैरे बंद केली असं म्हणून त्यांनी आम्हाला त्रास दिला. आता ते सगळा प्रकार ती अक्षयला सांगते. अक्षय म्हणतो हे बघ तारा मला हे सगळं तुमच्या बाबतीत घडलेलं माहीतच नव्हतं नाहीतर मी तेव्हाच काहीतरी केलं असतं. जर तुम्ही मला सांगितलंच नाही तर मला कळणार कसं. काहीही काय उगाचच्या उगाच बोल. त्याबरोबर लगेचच तारा म्हणत असते पण या सगळ्यांमुळे आम्हाला त्रास का. आमच्याबरोबर आरोही नव्हती ना म्हणून तुला काही फरक पडला नाही. त्याबरोबर मग आता मयुरी म्हणते तारा गप्प बस. त्याबरोबर अभि म्हणत असतो एक मिनटं ताई मला पण थोडंसं बोलू देत. हे बघा नाही म्हणजे माझं काही म्हणणं नाहीच आहे. रमा अण्णासाहेबांच्या बाबतीत जे घडलं आहे ते वाईट होतंच, चुकीचंच आहे, विचित्र आहे. पण तरीही जर ह्या सर्वाची झळ आपल्या मुलांना बसत असेल तर मग मात्र आपण ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे ना. हां हे बघा आता रमाचं लग्न झालं आहे, रमा आता आपली झाली आहे, ती आपल्या घरात आली आहे. त्यामुळे आता तिने मुकारदमांचा विचार जास्त केला पाहिजे. आणि जर खरं बघायला गेलं तर रमा ही मुकारदम आहे आत्ता आणि त्याच्यानंतरही ती देवधर आहे. आणि मग मुकारदम देवधर झाल्याच्या नंतर जर ती असली तर कर्णिक आहे, बरोबर ना. मग रमा अगं तू सध्या फर्स्ट प्रायोरिटी आपल्या घराला आणि आपल्या कुटुंबाला दिली पाहिजेस ना. जर हे सगळं आपल्या मुलांच्या जीवाशी येत असेल तर या सर्व गोष्टींचा काय उपयोग आहे. रमा हे बघ कदाचित मी आत्ता जे बोलतो आहे ते तुला वाईट वाटत असेल, हर्ट होत असेल, पण तरीही मी जे बोलतो आहे ते योग्य आहे, ते खरं आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जो तामणकर असतो तो आता सांगत असतो त्याच्या वकिलाला त्या रमा कर्णिकला फोन कर आणि त्याला भेटायला बोलव तिला. त्याबरोबर वकील साहेब म्हणतात मी सकाळी करतो. त्यावर मग तामणकर म्हणतात सकाळी नाही आत्ता इथे. मग लगेचच आता रमाला फोन केला जातो आणि त्यानंतर मग रमा आणि अक्षय पार्टीला येतात. तामणकरांनी शब्द दिलेला असतो डार्लिंगच्या फोटोला की रमा आणि अक्षय स्वतःच्या हाताने तुला ते प्रॉपर्टीचे कागद देतील. मग आता डार्लिंग खाली येत असते पण आता तिच्या चेहऱ्यावरती मास्क असतं आणि रमा आणि अक्षय तिच्याकडे बघत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. प्रेक्षकांनो डार्लिंग कोण असेल नेमकी, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्या पुरतं इथेच थांबूया.
पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.